त्यांचा राजीनामा घेतला, उद्या दुसरं कोणाचा घेतील. प्रधानांचा राजीनामा का झाला? म्हणजे त्या दिवशी असं वाटत होतं की त्यांचा राजीनामाच होणार नाहीये, म्हणजे ते आंदोलन चाललंय. मलाही तसंच वाटत होतं. हां, सगळ्यांनाच वाटत होतं की त्यांचा, पण त्याच्या मागे तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय कारण असावं की प्रधानांचा अचानक राजीनामा झाला? 20 जुलैला जे झालं त्याच्यानंतर हे आंदोलन जे आहे ते खूप मोठं झालं. ते अभिजित दीपकेपेक्षा मोठं झालं, सोनम वांगचूकपेक्षा मोठं झालं, CJP पेक्षा मोठं झालं. आणि तसंच झालं पाहिजे. कुठली पब्लिक मुव्हमेंट आहे ती कधीच एका ऑर्गनायझेशन सोबत लिमिटेड नसली पाहिजे. ती पब्लिक मुव्हमेंट मोठी बनलीच पाहिजे. ती तेव्हाच मोठी होऊ शकते जेव्हा पब्लिक स्वतःहून एक समजेल की नाही यार ही मुव्हमेंट माझी आहे. 20 जुलैला जो लाठीचार्ज केला लहान मुलांवर, त्यानंतर या देशात प्रत्येकाला वाटलं की नाही आता आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि जेव्हा सरकारला दिसलं की नाही आता देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात लोक रस्त्यावर उतरतायत, लोकांना कळलं जर आता सरकारला कळलं जर आता प्रधानचा राजीनामा नाही घेतला तर उद्या हे पंतप्रधानाचा राजीनामा मागतील. त्याच्यामुळे प्रधानांचा राजीनामा झाला. अच्छा, म्हणजे त्यांचं तर म्हणणं आहे की तसं काही नाही आहे, काही अराजक तत्वांनी हे पुढे घेऊन जाऊ नये त्यासाठी आम्ही राजीनामा दिला की हे पुढे वाढू नये आणि अराजकता वाढू नये. एकंदरीत असंच त्यांच्या राजीनाम्याचा अर्थ होता. हे तर म्हणजे बोलायच्या गोष्टी झाल्या ना. खरं कारण हेच आहे. 20 जुलैला जी गर्दी आली जंतर मंतरवर आणि लाठीचार्ज नंतर ती गर्दी दुप्पट तिप्पट वाढली. ती गर्दी पाहून सरकारला कळलं लोकांचा मूड आपल्या विरोधात आहे. आणि आत्ताही जर आपण लोकांचं नाही ऐकलं तर उद्या हे लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये सरकार बदलून टाकतील. त्यावेळेस तुम्हाला एक फोन आला होता आणि तुम्ही काहीतरी असं फोन ऐकला आणि जोरात वी आर डन इट असं केलं. कोणाचा फोन होता? ते आमचीच एक टीम मेंबर होती रत्ना, ती जंतर मंतरवर नव्हती तर तिचं इंटरनेट चालत होतं, माझं इंटरनेट चालत नव्हतं. अच्छा. तर मला खूप लोक म्हणत होते राजीनामा झाला. मी म्हणलं यार ट्विटर उघडा बघा कन्फर्म आहे का. तर आमचं कोणाचंच इंटरनेट चालत नव्हतं. तर मग रत्ना बाहेर होती जंतर मंतरच्या, तर तिला मी फोन केला, म्हणलं सांग मला काय. माझा भरोसा नाही बसत आहे. मला खूप रिपोर्टर्स येऊन सांगतायत पण मला आज सध्या रिपोर्टर्सवरही भरोसा नाही आहे कारण की यांचेही सूत्र थ्रू येत आहेत सोर्सेस. तर ती म्हणली नाही कन्फर्म आहे, कन्फर्म झालेलं आहे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि तेव्हा जो मोकळा श्वास मी काढला एक, म्हणलं फायनली वी हॅव डन इट. ठीक आहे. आता तुम्ही एक थोडा वेळापूर्वी बेरोजगारीचा मुद्दा काढला, तर आता जसं तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी काढली तर तशी काय मग ती बेरोजगार पार्टी राहील की फक्त मुद्दे तुम्ही घेत राहणार? नाही, आम्ही ट्राय करू की आम्ही जे मुद्दे येतील त्यांच्यावर काही ना काही आमच्याकडून प्रयत्न करू सगळं करायचं, त्याच्यावर काम करायचं. पण मला एक असं वाटतं एवढं फार डेमोक्रेसीबद्दल मी वाचलेलं आहे त्याच्यावरनं, डेमोक्रेसीमध्ये कधीच एका पार्टीकडं, एका माणसाकडं, एका ऑर्गनायझेशनकडे सोल्युशन नसतात. आणि जो कोणी माणूस तुम्हाला सांगेल की मी एकटा सगळं ठीक करेल तो माणूस खोटं बोलतोय. त्यामुळं गरज आहे कॉक्रोच जनता पार्टी सारखी अजूनही मुवमेंट्स बनायची. गरज आहे अजूनही सोनम वांगचूक पुढे यायची. गरज आहे जसं जेनझी पुढे आला तसे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे. तेही वोट करतात ना, तेही याचा भाग आहे. तर जोपर्यंत आपण सगळे ॲज कलेक्टिव्हली काम नाही करणार ॲज अन अवेअर सिटीजन, ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, तोपर्यंत मला नाही वाटत आपण काही मेजर चेंज करू शकतो. जर आपल्या देशात खरंच मेजर चेंज करायचा आहे तर एक कॉक्रोच जनता पार्टी करू नाही शकत, अभिजित दीपके करू नाही शकत. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक जागरूक नागरिक बनावं लागेल, तेव्हाच ते शक्य आहे. कारण की आता बरेचसे लोक हा प्रश्न विचारतात ना, म्हणजे आता मी बरेच तुमचे इंटरव्ह्यू बघितले की तुम्ही राजकारणात जाणार नाही. म्हणजे मी कधी बोललो नाही, मी कधीच नाही बोललोय. म्हणजे तुम्ही राजकारणात जाणार नाही, मी बोललोच नाही हे. हां, मी हे बोलतोय की आमची जी मुवमेंट आहे ती एक पब्लिक मुवमेंट असणार आहे, जी पॉलिटिकल इश्यूजवर काम करेल. पॉलिटिकल पार्टी आम्ही बनवतोय हे मी कुठंच नाही बोललोय. नाही, म्हणजे तुम्ही स्वतः राजकारणात जाणार नाही असंच बोललात ना तुम्ही. तेच बोलतो तुम्ही एक ओके, मी ते बोलतोय. म्हणजे तुमचे पुढे की फक्त चळवळ वेगवेगळ्या विषयावर चळवळ तुम्ही करत राहणार. येस, आंदोलन तुम्ही करत राहणार. आंदोलन करत राहू. जिथं डायलॉगनी गोष्टी होतील तिथे डायलॉगनी करायला बघू. आणि एक खूप चांगली गोष्ट होती, सौरभ दास आता 27 वर्षाचा झालाय. 27 वर्षाचा मुलगा केंद्रीय मंत्र्यांसोबत निगोशिएट करतोय. देशाच्या इतिहासात मला तरी नाही वाटत असं कधीच झालेलं आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी खूप मोठा मोमेंट होता. इथे एक 27 वर्षाचा मुलगा केंद्रीय मंत्र्यांसोबत बसून निगोशिएट करतो की हे रिफॉर्म झाले पाहिजे, हा राजीनामा झाला पाहिजे. पण अभिजित, तुम्हाला नाही वाटत की आता तुम्हाला झालं कॉक्रोच जनता पार्टीला एवढं समर्थन मिळालं,
नीटचा इश्यू होता, सगळ्या इश्यू होता, पण इतर गोष्टीवरही तुम्हाला ती समर्थन मिळेल का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे वेगवेगळ्या चळवळी तुम्ही करून. नाही सर, मी म्हणजे असं गृहीत धरून चालणार नाही की दरवेळेस आम्हाला असंच समर्थन भेटेल. मी ते कुठंच गृहीत धरणार नाहीये. पण आम्ही आमच्याकडून पूर्णपणे प्रयत्न करू, इमानदारीने मुद्द्यांवर काम करायचं आणि जेवढं वी कॅन स्टे ट्रू टू द कॉज ॲज मच ॲज पॉसिबल आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करू. बाकी लोकांच्या हातात आहे. जर त्यांना खरंच वाटलं आम्ही मुद्द्यांवर खरंच इमानदारीने काम करतोय तर ते सोबत येतील. जर त्यांना कुठं वाटलं की नाही आता आम्ही आधीसारखे नाही राहिलो तर आमच्या मागं नाही येणार. आणि ते तसंच असलं पाहिजे. एका डेमोक्रेसीमध्ये खूप गरजेचं आहे. जेव्हा कोणी मुद्द्यांपेक्षा दूर भटकेल त्याच्या मागं लोक नाही निघाले पाहिजे. उद्या जर जाऊन मी ते केलं तर उद्या माझ्या मागं लोकांनी नाही आलं पाहिजे. तुम्ही जर राजकारणात गेले तर नाही आलं पाहिजे. नाही, ते लोकांवर आहे. जर लोकांना पटत असेल मी राजकारणात आलो पाहिजे तर ते सोबत येतील. जर त्यांना नसेल पटत तर नाही येणार. कारण की मागे असं आंदोलन झालंय 2011ला अण्णा आंदोलन झालं होतं, ते मी होतो तिथे. ते एक आम्ही आंदोलन बघितलं, त्यामुळे सरकार बदललं. येस. एक हे जेनझीचं पहिल्यांदा आपल्या देशात जेनझीचं हे पहिलं आंदोलन आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय की लोकांनी सरकारही बदलावं? ते लोक ठरवतील सर. मी एकटा कसं काय सांगू? लोक ठरवतील. जर लोकांना वाटलं सरकार ऐकत नाहीये, सरकार सुधरत नाहीये तर येणाऱ्या निवडणुकीत ते बदलून टाकतील. नाही बघा कसं आहे आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये. हा, एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते. हा एक तुमचा पॉलिटिकल स्टँड आहे की सरकार बदललं पाहिजे. बघा तुम्ही आता मी म्हणतो लोकशाहीसाठी चांगलं आहे. हा सरकार का नाही बदलली पाहिजे? हा कारण की कुठली एका पार्टीची किंवा कुठल्याही एकच सरकार असावी हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटला विचारा, ओके, सरकार बदलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आले ना. हा. नरेंद्र मोदी सरकार बदलण्यामुळे झाले. त्याच्यात वाईट काय? म्हणजे आता 2029 येत आहे. त्यावेळेस 2011 नंतर 2014 आलं होतं. आता 2029 येत आहे. लोकांचं लक्ष असेल तुमच्यावर की तुम्ही काय पॉलिटिकल स्टँड घेता. तर तुमचा काही पॉलिटिकल स्टँड आहे का? म्हणजे आता तसा तुम्ही काही विचार केलाय का? आमचा पॉलिटिकल स्टँड क्लिअर आहे की जे कोणी पॉलिटिशियन्स असतील, जे कोणी सरकारमध्ये सुद्धा बसलेले असतील, त्यांनी लोकांना इग्नोर करू नये. जर तुम्ही लोकांना इग्नोर करसाल तर हे लोक रस्त्यावर येतील आणि स्वतःची मुवमेंट तयार करतील आणि तुम्हाला भाग पाडतील. आज यांनी एज्युकेशनच्या मुद्द्यावर भाग पाडले. उद्या तो मुद्दा बेरोजगारी असू शकतो, उद्या तो मुद्दा अर्थव्यवस्थेचा असू शकतो, उद्या तो मुद्दा हेल्थकेअरचा असू शकतो, कुठलाही मुद्दा असू शकतो. लोकांना इग्नोर करू नका. एका लोकशाहीमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांना इग्नोर करसाल तेव्हा लोक तुम्हाला धडा शिकवतील. कसं आहे माहिती आहे काय की आता जेनजी जे आहेत, आता असं सगळे समजतात की जेनजीचं समर्थन तुम्हाला आहे. जेनजी पॉप्युलेशन जर देशात बघितली तर 2029 पर्यंत जवळपास 38 कोटीपर्यंत जाईल आणि ते मिलेनियल उलट 36 पर्यंत जातात, 35-36. तर या देशात सर्वात मोठी पॉप्युलेशन जी असेल ती 29 ती जेनजी असेल. त्यामुळे तुमच्या पॉलिटिकल स्टँडवर सगळ्यांचं लक्ष असेल की या लोकांनी काय करायचं. आणि त्यामुळे सरकार मागं सरकली आणि राजीनामा घेतलाय. एवढे म्हणजे हे लोक नाही की अराजकता पसरते म्हणून आम्ही हे घेतोय, राजीनामा घेतोय. त्यांना माहिती आहे 60-70% जे लोक आहेत 2029 पर्यंत हे सगळे सरकार 30% जी वोटिंग करते पॉप्युलेशन, 30% पॉप्युलेशन जेनजी असेल. येस, हे सरकारला माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा घेतलाय. सरकारला वोटचीच भाषा समजती. नाही ते सरकारला माहित आहे, पण लोकांचं लक्ष तुमच्या पॉलिटिकल स्टँड कडे असेल ना. कसं आमचा जो पॉलिटिकल स्टँड असेल, जेनजी आहे, आमचा जो पॉलिटिकल स्टँड असेल तो सरकारच्या बाजूने नसेल, अपोजिशनच्या बाजूने नसेल, तो डेमोक्रेसी कशी स्ट्रेंथन करता येईल त्या बाजूने असेल. पण आता जर जेनजी आहेत जे ते बघतात, सीजेपीचा एक सपोर्टर आहे, ठीक आहे, तो सीजेपीचा सपोर्टर तो हा विचार करेल ना मी 2029ला कोणाला वोट करू. तो तर हा विचार करेल ना. तुम्ही त्याला काहीच सांगणार नाही की तुमचा जर पॉलिटिकल स्टँड नसेल तर तुम्ही त्याला काहीच पॉलिटिकल स्टँड आमचा काहीच नाहीये. तुम्ही म्हणजे तुमचा पॉलिटिकल स्टँड असा आहे का की 29 मला नाही वाटत मला जेनझीला सांगायची गरज आहे कोणाला वोट केलं पाहिजे कोणाला नाही. आपण ना मला वाटतं सारखी तीच चुकी करतोय. आपण जेनझीला खूप कमी समजतोय. आपण असं आपल्याला वाटतं की हे जेनझी सिरियस नाहीये, यांना पॉलिटिक्स समजत नाही किंवा यांच्यात ती विचार करायची शक्ती नाहीये. ही जेनझी खूप स्मार्ट आहे सर. तर ते स्वतः ठरवतील कोणाला वोट करायचं कोणाला नाही. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल स्टँड काही घेणार नाही, एकही पॉलिटिकल स्टँड तुम्ही घेणार नाही. तेव्हा इलेक्शन आल्यावर बघू तेव्हा काय मुद्दे असतील काय असतील. कारण की आता जो मुद्दा आहे SIRचा किंवा वोट डिलिशनचा तो खूप मोठा मुद्दा आहे. तुम्ही म्हणजे तो तुमचा ऑप्शन ओपन आहे. हा, असणारच ओपन.
म्हणजे त्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल स्टँड घेऊ शकता. तेव्हा पॉलिटिकल स्टँड घेऊ. जर तेव्हा सरकारने काही असं चुकीच्या गोष्टी केल्या हा, तर आम्हाला सांगावं लागेल की सरकार चुकीचं करते आणि या विरोधात लोकांनी बोललं पाहिजे. पण वोट कोणी कोणाला करायचं हे लोक स्वतः इंडिपेंडेंटली डिसाईड करतील. आम्ही नाही सांगणार कोणी कोणाला वोट करायचं आणि ते सांगितलंही नाही पाहिजे. लेट द पीपल डिसाईड. नाही, जसं कसं आहे 2011ला अण्णांचं आंदोलन झालं, त्यातून आम आदमी पार्टी बाहेर आली. तर लोकांना वाटतं ना की याच्यातून आता तुम्ही बोलता तुम्ही राजकारणात नाही जाणार, पण तुमच्या याचंही नाव आहे CJP, कॉकरोच जनता पार्टी. ते तर आम्ही मजाकमध्ये सुरू केलं. तेव्हा कुठं माहिती होतं सर एवढं सगळं होणार आहे. तेव्हा जर माहिती असलं तर पार्टी शब्द वापरलाच नसता. कसं समजा 15 मेला सूर्यकांत आणि मी USA मध्ये बसलेलो होतो. हा, मग त्या दिवशी कसं डोक्यात आलं की अशी, म्हणजे तुम्ही 16 मेला की 17 मेला 16 मेला तुम्ही पेज सुरू केलं आहे ना ते कॉकरोच जनता पार्टी. काय क्लिक झालं की मी अशी पार्टी तयार नाही सर, तुम्ही मला माझे जर तुम्ही जुने ट्विट्स पाहिले असतील ना सर, तर मी पॉलिटिकल सटायर खूप करायचो. हा, पॉलिटिकल कॉमेंट्री, पॉलिटिकल सटायर मी ट्विटरवर माझ्या खूप करायचो. तर ही काय पहिल्यांदा नव्हतं की जेव्हा मी पॉलिटिकल सटायर केलेलं आहे. कॉकरोच हा शब्द मी पहिल्यांदा वापरला कारण याचं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांनी तो शब्द वापरला आणि त्यांनी कम्पेअर केलं की आजचे जे युवा आहेत ते बेरोजगार आहेत, शिकलेले नाही आहेत, आळशी आहेत, यांच्याकडे कामधंदे नाही आहेत, म्हणून हे काय करतात, हे सोशल मीडियावर फक्त सरकारला आणि सिस्टमला शिवाय द्यायचं काम करतात. तर मी आश्चर्यचकित झालो. म्हणलं यार, त्यावेळेस तुम्ही बोस्टनला होतो मी. म्हणलं चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, आपलं जे संविधान आहे त्याचे रक्षक आहेत. संविधानाचे रक्षक म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचे रक्षक. आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे तुम्ही टीका करा सरकारवर, सिस्टमवर, आणि तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया कसं काय म्हणू शकतात, इन्सल्ट करू शकतात मुलांची टीका करण्यासाठी. तर ते मला पटलं नाही. त्यामुळे मी म्हणलं व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. हा माझा पहिला ट्विट होता, व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. आणि त्याच्यावर तो ट्विट थोडा व्हायरल झाला. त्यानंतर मला वाटलं की ठीक आहे, हे खुराफात अजून करू, की आज आम्ही कॉकरोच जनता पार्टी सुरू करतोय. या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी तुमचे 4 क्रायटेरिया असले पाहिजे. तुम्ही बेरोजगार असले पाहिजे, तुम्ही आळशी असले पाहिजे, तुम्ही ऑनलाईन सतत ऑनलाईन असले पाहिजे, आणि तुम्हाला टीका करता आली पाहिजे. तर कुठं ना कुठं मजाकमध्ये का होत नाही, ती लोकांची इमॅजिनेशन कॅच झाली आणि त्याच्यामुळं लोक एकदमच जुडले गेले. पण मला कुठंच माहिती नव्हतं एवढं सगळं होणार आहे. पेज होतं, तुम्ही त्या पेजवर धर्मेंद्र प्रधान दाखवलं, सगळे कॉकरोचेस एकत्र. ते खरं झालं. ते खरं झालं. पण ते आम्ही 15 दिवसानंतर क्रिएट केलं ते. कारण की 15 दिवसानंतर आम्हाला कळालं, कारण की मी लोकांशी बोलत होतो की तुम्ही का फॉलो केले, कोणते मुद्दे आहे जे तुम्हाला सगळ्यात जास्त अफेक्ट करताय. तेव्हा लोकांनी मला सांगितलं की यार, एज्युकेशन एक गोष्ट आहे, आणि त्यात बऱ्याचशा नीटच्या मुलांशी माझा डायलॉग झाला, कन्व्हर्सेशन झालं, आणि त्यांनी सांगितलं की यार तुम्ही ना नीटचा मुद्दा उचला. आणि मग तिथून आम्ही सुरुवात केली. आता गृहराज्यमंत्री पंकज भर बोलले की याच्यात काही अकाउंट्सची जी आहे ती तपासणी आम्ही सुरू केलेली आहे, म्हणजे विदेशी फंडिंग. आता तुम्ही बोलले मी अमेरिकेत होतो म्हणून त्यांना असं वाटतं का की याच्यात विदेशी फंडिंग आहे? विदेशी फंडिंग जर असेल किंवा विदेशावरून कंट्रोल होत असेल तर गृहमंत्र्यांचं फेलियर याच्यात, ते असताना कसं काय असं झालं. आणि दुसरं, मी विदेशात होतो पण मी इंडियन पासपोर्टवरच होतो ना. मी थोडी ना म्हणजे दुसऱ्या कंट्रीचा पासपोर्ट घेतलेला होता. मी इंडियन पासपोर्टवरच होतो. हे आरोप का होत आहे? तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा ना. 2 महिने झाले आज, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. तुम्ही कधीपर्यंत आरोपवर आरोप लावणार आहे? आता तुम्ही जे मी राजकारणाचं बोललो तसं, जर ही जी मुलं आहेत त्या मुलांचं काही येतं की त्यांच्यावरचे गुन्हे यांनी मागे काही नाही घेतले, तर ते हेच आंदोलन पुन्हा उभं राहील का जंतर मंतरवर? गरज पडली तर येस, गरज पडली तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, जर सरकार अशी स्टुडंट्सला तंग करत राहिली तर. एक, आणि अभिजित बरोबर तुमच्याबरोबर एक बोलायचं होतं की लोकांना असं वाटतं की अभिजित दिपके आहे कोण, म्हणजे त्याचं शिक्षण कुठे झालंय, तो राहिलाय कुठे, तो अमेरिकेला कसं गेला, बऱ्याच लोकांना ही उत्सुकता आहे. सो माझा जन्म आणि माझी स्कूलिंग सगळी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे. शाळेत असताना मी क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. मला क्रिकेट खूप आवडायचं आणि त्यामुळेच मी क्रिकेट टीममध्ये गेलो स्कूलच्या माझ्या, आणि त्याचा मी कॅप्टनही होतो. त्यानंतर मी काही वर्ष प्रोफेशनली क्रिकेट खेळायचाही प्रयत्न केला. डिव्हिजनल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मी खेळलो.